मॅम फ्लेमिंगो नवी मुंबईमध्ये आलेले आहे, ते पर्यटन स्थळ म्हणावं लागेल. हो, कसा आनंद आहे तुम्हाला? खूप आनंद वाटतो. छान वाटतं बघायला इकडे हं, आल्यावरती. संध्याकाळ एकदम छान वाटते. हं, खूप खूप जास्त असतात. संध्याकाळी एक परफेक्ट वेळेला आलात हं. तर तुम्हाला चांगला व्ह्यू मिळतो. येस. आणि जेव्हा ते फ्लाईट वगैरे घेतात, हं, रिलॅक्स मोडमध्ये असतात, हं, डिस्टर्ब नाही करायचं हं. त्यांना. लांबनं बघायचं, फोटोज पाहिजे तर काढायचं. एन्व्हायरमेंट क्लीन खूप ठेवायला पाहिजे ॲक्च्युली त्यांच्यासाठी. येस. जर आपल्याला आवडतंय त्यांना हं, बघायला, हं. तर एन्व्हायरमेंट क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली आणि बोलतात की फ्लेमिंगो सिटी नवी मुंबईला ओळखलं जातं, पण त्या पद्धतीचं आहे का म्हणजे एन्व्हायरमेंट किंवा स्वच्छता वगैरे? नाही, खूप डेव्हलप करायला पाहिजे. करायला पाहिजे. हे बोटीचे वगैरे सगळे ती लोक म्हणजे असं ते आवरली हं, बेसिसवरती करतात. हं. पण ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर ते डिस्टर्ब करतात. येस. कारण ते त्यांच्यामधनं जातील किंवा साईडनी पण जातील. मग ते 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 म्हणजे लाईक उडून जातात. उडून जातं. त्यांना रिलॅक्सेशनसाठी काही मिळत नाही इथे. सो जेवढं लांबून बघता येईल हं. आपल्याला आणि जेवढं क्लीन एन्व्हायरमेंट ठेवता येईल. आता हे बघा, माणसं येतात, बघून खाणार, जातात. बघून जाणार, पिशव्या इकडे तिकडे फेकतात. टाकणार. एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीच आहे. सो जर आपल्याला जेही काय आवडतंय ते आपण जोपासलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे खूप सारे. तुमचं नाव? शिवानी शिवानी देशपांडे.